सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। मैत्रिणींनो, तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता जवळ आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आता मदतनीस पदभरती 2024 लवकरच होणार आहे। त्यासाठी सरकारने जी.आर. काढलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी जी.आरच घेऊन आलेले आहे। माझ्या बऱ्याच मैत्रिणी विचारत होत्या व्हिडिओमध्ये की ताई, कमेंट टाकत होत्या की ताई, मदतनीस पदभरती केव्हा होणार, सेविका पदभरती केव्हा होणार। तर आता तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। या संधीचं सोनं करा ताईंनो। आजचा हा व्हिडिओ त्या संबंधीचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आहे मदतनीस पदभरतीसाठी जी.आर. सरकारचा जी.आर. आहे। त्या जी.आरमध्ये मदतनीस पदभरतीसाठी काय निकष लागणार आहे हे तुम्हाला कळणार आहे। तर ताईंनो, याआधी मी एक व्हिडिओ टाकला होता की लवकरच मदतनीस पदभरती होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर। तो व्हिडिओ टाकला होता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी मदतनीस पदभरती होऊ घातलेली होती। त्यासाठी तो व्हिडिओ टाकलेला होता। तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की ताईंनो, आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर मदतनीस पदभरती होणार आहे। तर तुम्ही लवकर जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती गोळा करून ठेवा असं सांगितलेलं होतं। तर मला आशा आहे की तुम्ही मदतनीस पदभरतीसाठी इच्छुक असाल तर सर्व कागदपत्रे तयार करून ठेवलेली असतील। तर आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करत असतात। तर त्या पदासाठी मदतनीस पदभरती सुरू झालेली आहे। त्यासाठी फॉर्म सुरू झालेले आहे। तुमच्या गावात कदाचित मुनादी वगैरे झालेली असेल। तर तुम्ही लवकरात लवकर ताईंनो तुमचे कागदपत्रे आणि फॉर्मसहित तुमचा फॉर्म ऑफिसमध्ये सबमिट करावा आणि या संधीचं सोनं करावं। ज्या इच्छुक होत्या ताई मदतनीस पदासाठी त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरावा आणि लवकरात लवकर तुमचं जॉईनिंग हो आणि तुम्ही मदतनीस या पदावर रुजू हो, ही तुम्हाला शुभेच्छा। तर ताईंनो, चला या पदासाठी काय जी.आर. आलेला आहे तो पाहूया। तर पहा, जी.आर. आहे 23/7/2024 आणि तो कोणत्या तरी ऑफिसला 24/7 प्राप्त झालेला आहे। म्हणजे झटपट ही मदतनीस भरती होणार आहे। तर मदतनीस पदभरती 2024 असं टायटल आहे। विषय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील केवळ अंगणवाडी मदतनीसांची 13,907 रिक्त पदे भरण्याबाबत वेळापत्रक दिलेलं आहे। कोणत्या तारखेला काय होणार आहे हे या वेळापत्रकामध्ये आहे। तर ही मदतनीस पदभरती फक्त ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राकरिता आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं। आता हा जी.आर. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास, जिल्हा परिषद सर्व म्हणजे महाराष्ट्रात ज्या सर्व जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदेला पोहोचलेला आहे। तर पुढे बघा, उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्रमांक 4च्या पत्रान्वये राज्यातील मदतनीसांची एकूण रिक्त पदे 13,907 वरील संदर्भित अनुक्रमांक 1.3 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 31/8/2024 अखेरपर्यंत मदतनीसांची भरती प्रक्रियेची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते। सदरहू मदतनीस रिक्त पदाची भरती प्रक्रिया विहित कालमर्यादेत करण्याबाबत भरती प्रक्रियांचे वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल यासोबत खालीलप्रमाणे देण्यात येत असून त्यानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी। पदभरती करताना शासनाचे नियम व वेळोवेळी निर्गमित निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे। 1 नंबरला पहा, मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे। शासन निर्णयातील कालावधी पहा, जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून 10 दिवस राहील। नियोजित करण्यात आलेला दिनांक आहे 23/7/2024 ते 1/8/2024 पर्यंत। प्राप्त अर्जाची छाननी व प्राथमिक यादी तयार करणे। परिशिष्ट अ नुसार गुण देऊन अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर 5 दिवसात हे राहतील। तर त्याचा कालावधी आहे 2/8/2024 ते 8/8/2024 म्हणजे आजपासून सुरू झालेला आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं। आणि या शहरामध्ये पहा, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून ही प्रक्रिया चालू राहील। गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची मान्यता घेणे। परिशिष्ट ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डावर प्रसिद्धी करणे।
गुणानुक्रमानुसार म्हणजे तुमच्या शिक्षणाला जेवढे गुण राहतील त्यानुसार ही मेरिट लिस्ट लागणार आहे. गुणवत्ता यादी परिशिष्ट अनुसार गुण देऊन प्रसिद्ध केल्यानंतर पुढील 3 दिवसात, तर त्याचा कालावधी आहे 9/8/2024 ते 14/8/2024 पर्यंत. नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती, आक्षेप किंवा तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करण्याबाबत दिनांक राहील 16/8/2024 ते 26/8/2024. यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत हा कालावधी राहील. अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे याचा दिनांक राहील 27/8/2024. अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर 27/8/2024ला जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. वरील वेळापत्रकानुसार शासन मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल या आयुक्तालयात सादर करावा. तर माननीय आयुक्त कैलास पगारे यांनी हा GR काढलेला आहे आणि त्याची प्रत सर्व जिल्हा परिषदांना वगैरे दिलेली आहे. तर मैत्रिणींनो, ज्या ताई इच्छुक होता त्यांनी लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यावा आणि तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला याचे गुणानुक्रम मिळतील. मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिट लिस्टमध्ये ज्या ताईंचं सिलेक्शन होईल त्यांना आताच माझ्याकडून शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद ताईंनो.